राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक संपलेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व मंत्री नेते हजर होते। कोरोना स्थितीचा आढावा घेतल्याची देखील माहिती कळते आहे। मराठा ओबीसी आरक्षणावरही या बैठकीमध्ये चर्चेची माहिती कळते आहे। यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्री, केंद्रीय पदाधिकारी आणि विविध संघटनेचे आमचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत बैठक झाली। नेहमी पवार साहेब हे या पद्धतीची बैठका घेत राहत आहे आणि आजारी पडल्यानंतर औषध उपचार झाल्यानंतर बरे झाले आणि आज तीच बैठक त्यांनी पुन्हा बोलवली। या बैठकीमध्ये संपूर्ण राज्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। कोविडच्या बाबतीत माहिती घेण्यात आली। सगळ्यांकडून जिल्हानिहाय कसं कोविडवर नियंत्रण आहे त्याची माहिती साहेबांनी घेतली। त्याचबरोबर लसीकरणबाबत जी अडचण आहे ती कसं दूर करता येईल आणि साहेबांनी सर्वांनी आग्रह धरल्यानंतर स्वतः सिरमशी बोलणार असं आम्हा सर्वांना आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर म्युकर मायकोसिस यांच्या जे वॅक्सिन औषध आहे, इंजेक्शन आहे, त्याचा तुटवडा कसा दूर करता येईल त्याच्यावर पण चर्चा झालेली आहे। महत्त्वाचा मुद्दा एक आणखीन होता की केंद्र सरकार जे बँकिंग ॲक्ट 1949 आहे त्याच्यात बदल करून रिझर्व्ह बँकला अधिकार देऊन या राज्यामध्ये जे सहकारी बँका आहे त्यांचा अधिकार संपवण्याचा डाव कुठेतरी रचत आहे। जे त्रिस्तरीय सिस्टम आहे बँकिंगची, सहकारी बँकेची, त्याच्यावर कुठेतरी हे जिल्हा बँका कसं संपतील या प्रकारच्या अमेंडमेंट कायद्यामध्ये करण्याचा केंद्र सरकारचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। त्याचबरोबर जे नागरी सहकारी बँका आहेत त्यांना अडचणीत आणण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या सर्व परिस्थितीचा डिटेल आढावा घेतल्यानंतर याच्यातले तज्ज्ञ त्यांच्या सादरीकरण करण्यात आला। मग असा निर्णय घेण्यात आला की राज्य सरकारने याच्या बाबतीत एक टास्क फोर्स तयार केली पाहिजे आणि जे सहकार मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यात तिन्ही पक्षाचे मंत्री असतील, सहकार क्षेत्रामध्ये बँकेमध्ये काम करणारे सगळे तज्ज्ञ असतील आणि त्यांनी बसून या अमेंडमेंटला कसा थांबवता येईल। पवार साहेब जेव्हा या खात्याचे मंत्री होते या सहकाराला हे मौलिक अधिकार, फंडामेंटल राईट निर्माण करून सगळ्यांना जास्त अधिकार देण्याचा निर्णय केला होता। आता सध्याच्या सरकार या सहकारी बँकिंग सिस्टमला संपवून कुठेतरी नवीन वेगळी व्यवस्था निर्माण करून खाजगी बँकाला काहीतरी अधिकार द्यायचा हे आमच्या मनामध्ये शंका आहे। त्या बाबतीत निश्चित रूपाने सरकारच्या वतीने साहेबांनी निर्देश दिलेला आहे की आपण याला प्रायोरिटीने बघितलं पाहिजे। आपल्याला आणखीन काय नवीन कायदे करता येते काय ते तपासलं पाहिजे। कोर्टामध्ये दाद मागता येते काय त्याच्या बाबतीत तपास करून त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे। पण जो केंद्राचा डाव आहे या महाराष्ट्रामध्ये जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका संपवण्याचा, त्याला लढा देण्यासाठी निश्चित रूपाने महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तिन्ही पक्ष मिळून हे सगळी जी परिस्थिती ते त्याच्यावर आळा घालतील। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या जे ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जे प्रश्न निर्माण झालेले आहे, कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याच्या बाबतीत आता मुख्यमंत्री महोदय त्यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही पक्षाचे नेते, वकील सर्वांची बैठक असताना निश्चित रूपाने जे आरक्षण इतर मागासवर्गीयांना मंडल आयोगच्या माध्यमातून 27% देण्यात आला होता, राजकीय आरक्षण कुठेतरी संपते असं एक चित्र निर्माण झालेलं आहे।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब हे सत्तेत असताना, त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्पष्ट मत आहे की ओबीसी समाजातला जे सर्व आरक्षण आहे, तो नोकरीबद्दलचे आरक्षण असेल, शिक्षणबद्दलचे आरक्षण असेल किंवा राजकीय आरक्षण असतील, ते अबाधित राहिलं पाहिजे. आणि त्या बाबतीत आजच्या या बैठकीमध्ये पक्षांनी स्पष्ट भूमिका घेतलेली, आमचे मंत्री सगळे गेले. त्या बैठकीमध्ये याच्यावर निर्णय निश्चित रूपाने होईल. मराठा आरक्षणाबाबत पहिल्यापासून आमची भूमिका स्पष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये जे गरीब मराठा समाज आहे त्यांना निश्चित रूपाने आरक्षण मिळालं पाहिजे. आम्ही त्याचा कायदा केला. भाजपच्या सरकार असताना एकमताने कायदा करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काही अडचण निर्माण झालेल्या आहे, पण इतर जे मागण्या आहे कोर्टामध्ये लढाई असेल, निश्चित रूपाने आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याचे पक्षधर आहोत. आणि जे इतर मागण्या आहेत निश्चित रूपाने शिक्षणाच्या बाबतीत असेल, लोन देण्याच्या बाबतीत असेल, पक्षाकडून या सगळ्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आणि साहेबांनी सरकारला सांगितलेलं आहे की आपण सरकारमध्ये काम करत असताना विशेष लक्ष या विषयाकडे दिलं पाहिजे. त्याचबरोबर आरक्षणामध्ये पदोन्नतीबाबत जो विषय आहे त्या बाबतीत पण गंभीरतेने आपण लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आज तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, त्याच्यात काही सकारात्मक चर्चा झालेली आहे. भविष्य काळामध्ये त्याचे आदेश निर्गमित होतील. या सर्व विषयावर पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा झाली. आणि विशेषकर लॉकडाऊन असताना 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपला वर्धापन दिवस असताना सगळे निर्बंध पाळून जे पालकमंत्री आहे किंवा जे नेते आहे ते आपल्या आपल्या पक्ष कार्यालयावर झेंडावंदन करतील. या महाराष्ट्राच्या कार्यालयावर पण मोजकेच लोक उपस्थित राहतील. झेंडावंदन झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेब, प्रांत अध्यक्ष आणि अजित पवार साहेबांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. कुठलेही गर्दी जमवण्याचा कार्यक्रम पक्षाच्या माध्यमातून होणार नाही. आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सूचना देण्याचा निर्णय झालेला आहे. शरद पवार यांची भेट जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती, आज त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की गंभीर परिस्थिती कोरोनासारखी आहे, अशा सत्तांतरणाची आमची तयारी नाही आहे, कोरोना झाल्यानंतर सत्तांतरणाचं पाहू असं विधान केलं. नाही, असं आहे की आम्ही काल जे देवेंद्र फडणवीस साहेब पवार साहेबांना भेटले ते आजारातून बरे झाल्यानंतर सदिच्छा भेट त्यांनी दिली होती. त्या घटनेच्या त्यांच्या जे सूचक वक्तव्य तुम्ही सांगता कुठलाही संदर्भ नाही. ते वारंवार या महाराष्ट्रामध्ये तारीख पे तारीख देत राहिलेले आहे. 1.5 वर्ष झाल्यानंतरही त्यांची भविष्यवाणी हे खरी ठरत नाही. हा सरकार महाविकास आघाडीचा सरकार 5 वर्ष पूर्ण करेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्रित राहून ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही नुसतं 5 वर्षासाठी सत्तेत आलो नाही, 25 वर्षासाठी सोबत आलो आहे. मला वाटते काही लोक बोलत राहत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भाजपमध्ये लोक चिलबिचिल झाल्यानंतर कुठेतरी पक्ष बदलण्याच्या मानसिकतेत असताना त्यांना थांबवण्यासाठी देवेंद्रजी बोलत राहत आहे, चंद्रकांत पाटीलजी बोलत राहत आहे. आणि हे यांचं बोलणं थोडंसं त्यांची लोक थांबवण्यासाठी आहेत. आम्ही खंबीरपणे 3 पक्षाचे सगळे नेते एकमताने ताकदीने कोरोना संकटवर मात देतो. राज्यामध्ये व्यवस्थित शासन करणे, लोकांना न्याय देणे ही आमची भूमिका आहे. जे ते बोलत असतील, आता वेळ आल्यानंतर मी कार्यक्रम करू, बंगालनंतर कमल खिलणार आहे, असे बरेचसे दावे त्यांनी केले. पण दावे
केल्यानंतर कुठलेही त्यांना याच्यातून यश मिळत नाही. जोपर्यंत 3 पक्ष एकत्रित आहे, एकजुटीने काम करते, ऑपरेशन लोटस सारखा काही या महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही. राज्यातली परिस्थिती फक्त सुप्रियाताईंवर सुद्धा एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी असा मतप्रवाह बैठकीत झाल्याचं समजतं. नाही, असं आहे की भाजपचे लोक त्यांच्या IT सेलच्या माध्यमातून काही व्हॉट्सअप तयार करताय, काही ट्विट करताय. संघटनेबाबत कुठल्याही बदलची चर्चा झालेली नाही. हा हे खरं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणीचा कार्यक्रम 1 तारखेला सुरू होईल आणि 12 डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर निवडणूक आयोगांच्या सूचनेच्या आधारावर पक्ष अंतर्गत मेंबरशिप कंप्लीट झाल्यानंतर जी निवडणुका आहे ते निवडणुका होतील. ताईबद्दल हे जे काही गैरसमज लोक निर्माण करतात ते या पक्षाचे नेते आहे. त्यांच्याकडे जबाबदारी संपूर्ण राज्याची, देशाची आहे. लोकसभेमध्ये ते आमच्या पक्षाच्या नेते असताना काही लोक काही SMS करताय, काही ट्विट करताय, त्याच्यात काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस हे खडसेंच्या सुद्धा घरी गेलेले होते, त्यावर तुम्ही काय? नाही बघा, मी आधी पण बोललो, या राज्यामध्ये इतर राज्यांसारखी परिस्थिती नाही. इथे विरोधक जरी असेल, व्यक्तिगत संबंध हे राहतच आहे लोकांचा. आता खडसे साहेबांना ते भेटायला गेले, एक मोठी कटुता खडसे साहेब आणि देवेंद्रजी यांच्यात निर्माण झाली होती. त्यांना भेटून कुठेतरी व्यक्तिगत जे वैर असतील ते संपवण्याचा जर देवेंद्रजी काम करत असतील तर या महाराष्ट्राच्या परंपरेला धरून ते पावलं टाकत आहे. सर, हिंदी में बता दीजिए की आज जो राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे. या बैठकीदरम्यान कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे या संदर्भामध्ये नवाब मलिक यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण त्याचं थेट प्रक्षेपण पाहत होतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी माध्यमांना दिलेली आहे.